आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नाथ भक्तांसाठी आणि दुसऱ्या पण लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। परंतु नाथ भक्तांसाठी तर खूप स्पेशल हा व्हिडिओ होणार आहे। ते कसे कमवू शकतात ऑफलाईन किंवा ऑनलाईन, त्यांची अर्निंग कशी होऊ शकते किंवा नवनाथांनी आपल्याला अर्निंगच्या बाबतीमध्ये पैसे कमवण्यासाठी कोणकोणते उपाय सांगितलेले आहेत ह्याबद्दल या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ आहे। तुम्ही जर स्टुडंट असाल, विद्यार्थी असाल तरी पण हा व्हिडिओ बघा आणि तुमचे जास्त वय झालेलं असेल तरी पण हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता। ऑनलाईन अर्निंग किंवा ऑफलाईन अर्निंग तुम्ही कशा प्रकारे करू शकता याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे। किंवा नवनाथांनी आपल्याला कोणकोणते उपाय सांगितलेले आहेत आणि मी पण 4-5 उपाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे। तुम्ही जर काहीच कमवत नसेल तर त्या ठिकाणी तुमच्या अंगामध्ये, तुमच्या शरीरामध्ये नवीन काय स्किल असेल तर त्या स्किलबद्दल तुम्ही पैसे कमवू शकता, परंतु तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्ही कशा प्रकारे ते स्किलच्या नुसार तुम्ही पैसे कमवू शकता याबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे। सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, नाथ भक्तांसाठी तर जाऊ द्या, परंतु दुसऱ्या पण लोकांसाठी हा या ठिकाणी व्हिडिओ जाऊ द्या। खूप महत्त्वपूर्ण आहे। ऑनलाईन अर्निंग किंवा ऑफलाईन अर्निंग तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी करू शकता आणि नवनाथांनी आपल्याला सांगितलेले महत्त्वपूर्ण 5 उपाय कोणते आहेत आणि मी पण सर्च करून तुमच्यासाठी हे उपाय आणलेले आहेत। 5 खूप महत्त्वपूर्ण उपाय या ठिकाणी मी आणलेले आहे। तुमच्या स्किलनुसारच तुम्हाला या ठिकाणी जॉब मिळू शकतो किंवा तुमची जी ऑनलाईन अर्निंग आहे किंवा ऑफलाईन अर्निंग आहे ती होऊ शकते। ठीक आहे, तर संपूर्ण बघा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। नाथ बाबांनी पैसे कमवण्यासाठी सांगितलेले उपाय थोडक्यात आधी मी तुम्हाला नाथ बाबांनी पैसे कमवण्यासाठी किंवा ऑनलाईन अर्निंग किंवा ऑफलाईन अर्निंग कशी करायची याबद्दल नाथ बाबांनी आधीच हे उपाय आपल्याला सांगितलेला आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती मी या ठिकाणी देतो आणि नंतर मी कोणकोणत्या स्किलनुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही ऑनलाईन अर्निंग कशी करू शकता। तर नाथ बाबांचा पहिला उपाय या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की नाथांचे तुम्ही नामस्मरण करू शकता। 108 वेळा तुम्ही ओम चैतन्य नवनाथाय नमः हा मंत्र जप या ठिकाणी करू शकता। दुसरा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे त्यांनी, कामामध्ये पवित्रता पाहिजे। तुमचे जे पण तुम्ही काम करणार आहे त्या कामामध्ये तुमची पवित्रता पाहिजे, सत्यनीती अपनावली पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी खोटं बोलणं नाही पाहिजे, पवित्र राहिलं पाहिजे त्या कामामध्ये। ठीक आहे, जे पण तुम्हाला काम दिलेलं आहे ते नित्यनियमाने तुम्ही या ठिकाणी केलं पाहिजे। हा दुसरा आहे, कामामध्ये तुमची पवित्रता पाहिजे। तिसरा या ठिकाणी नाथांनी सांगितलं दररोज काम करा, रोज काम करा। असं समजू नका की एक दिवस तुम्हाला आराम त्या ठिकाणी तुम्ही करू शकता, आठवड्यातून एक दिवस तुम्ही आराम करू शकता, परंतु 6 दिवस तुम्ही डेली जर कामाची रुटीन जर ठेवली तर तुम्हाला त्या ठिकाणी सवय लागेल आणि तुम्ही दररोज त्या ठिकाणी काम करण्याची तुमची क्षमता वाढत जाईल। एक दिवस तुम्ही त्या ठिकाणी सुट्टी देऊ शकता। तिसरं खूप इम्पॉर्टंट सांगितलं नाथांनी, दररोज काम करा। त्या ठिकाणी चौथा आहे प्रामाणिकता। तुमच्या कामामध्ये प्रामाणिकता पाहिजे, पवित्रता पाहिजे, तर प्रामाणिकपणे जे पण तुम्हाला काम दिलेलं आहे ते नित्यनियमाने त्या ठिकाणी तुम्ही केलंच पाहिजे। खूप महत्त्वाचं आहे, कारण की ते मालकाचा विश्वास तुमच्यावरती बसतो आणि तुमची प्रामाणिकपणा जर असेल त्या कामामध्ये तर तुम्हाला प्रमोशन त्या ठिकाणी वाढत जातं त्या कामामध्ये। ठीक आहे, तर चौथा इम्पॉर्टंट या ठिकाणी नाथांनी सांगितलं की प्रामाणिकता तुमच्या त्या ठिकाणी पाहिजे त्या कामामध्ये। ठीक आहे, 5वां आहे खरे बोलणे। ठीक आहे, 5वां या ठिकाणी काय सांगितलेलं, खरं बोलणं। तुम्ही जे पण काम केलेलं आहे, किती काम राहिलेलं असेल, तुम्हाला या ठिकाणी जर कामाचं त्या ठिकाणी लिमिट दिलेलं असेल की हे 5 काम आहे, हे 10 काम आहे किंवा हे 15 काम आहे, तर 15 काम जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही खरं बोलायचं। तुमच्याकडून 14च काम झालेलं असेल तर त्या ठिकाणी त्या मालकापर्यंत तुम्ही सांगू शकता की माझं जे काम झालेलं आहे ते 14च झालेलं आहे, 15 झालेलं नाही आहे। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही खरं बोलू शकता त्या कामामध्ये, खोटं बोलून त्या ठिकाणी तुम्ही काम करायचं नाही, प्रामाणिकता ठेवायची, कामामध्ये पवित्रता त्या ठिकाणी ठेवायची आहे। तर नाथ बाबांनी तुम्हाला हे 5 उपाय या ठिकाणी करण्यासाठी सांगितलेले आहे। परत रिवाइज करतो कोणकोणते उपाय या ठिकाणी नाथ बाबांनी तुम्हाला सांगितलेला आहे। तर पहिला आहे नाथांचे नामस्मरण करायचं, ओम चैतन्य नवनाथाय नमः असा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणायचा आहे। दुसरा आहे कामात पवित्रता पाहिजे। तिसरा या ठिकाणी त्यांनी सांगितलंय दररोज काम करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे, एक दिवस त्या ठिकाणी आठवड्यातून सुट्टी तुम्ही घेऊ शकता। चौथा आहे प्रामाणिकता पाहिजे, जे पण तुम्ही काम करताय त्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे। आणि 5वां आहे तुम्ही त्या कामामध्ये खरं बोलणं पाहिजे। तर अशा प्रकारे हे नाथांचे 5 उपाय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी मी जी ऑनलाईन या ठिकाणी गुगलवरनं माहिती घेतली आहे की तुमच्यामध्ये 5 ज्या स्किल आहेत त्या स्किलनुसार तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्निंग कशी करू शकता किंवा ऑफलाईन पण अर्निंग तुम्ही कशा प्रकारे करू शकता ह्याबद्दल सविस्तर माहिती मी थोडीशी देतो। व्हिडिओ त्या ठिकाणी पुढे नेतो। मेक मनी फ्रॉम ऑनलाईन इनटू द स्टुडंट।
म्हणजे स्टुडंटसाठी ऑनलाईन अर्निंग कशा प्रकारे करू शकता, त्यातील पहिला उपाय त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तर पिंटरेस्ट ॲप. जर तुम्हाला तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेलेला असेल, तुम्हाला फिरायला जायचा नाद असेल, फोटो काढण्याचा नाद असेल, कोणत्या पण तुम्ही पशुचा फोटो काढत असेल, पक्षीचा फोटो काढत असेल, कोणत्या पण ठिकाणाला फिरायला तुम्ही गेला असेल तर निसर्गाचा फोटो काढत असेल आणि हे फोटो काढून तुम्ही पिंटरेस्ट ॲपवरती या ठिकाणी पोस्ट करू शकता. पिंटरेस्ट ॲपवरती ती फोटो त्या ठिकाणी पाठवू शकता, ती व्हिडिओ टाकू शकता. तर पिंटरेस्ट ॲप म्हणजे त्या ठिकाणी काय करतं, ती ॲप जी आहे तुम्हाला फोटो टाकण्याचे, व्हिडिओ टाकण्याचे त्या ठिकाणी पैसे देते. पिंटरेस्ट ॲप काय करतं, तुम्हाला फोटो टाकण्याचे, ते व्हिडिओ टाकण्याचे पैसे देत असतं. तुम्हाला कुठं जायचं, कुठं पण जाऊन त्या ठिकाणी फोटो काढण्याचा, निसर्गरम्य परिसरामध्ये जाऊन तुम्हाला फोटो करण्याचा या ठिकाणी छंद असेल किंवा निसर्गरम्य परिसरामध्ये पक्षाचे किंवा प्राण्यांचे फोटो तुम्ही काढत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, ते फोटो जे काढायचे, फोटो काढून तुम्ही पिंटरेस्ट ॲपवरती या ठिकाणी टाकू शकता आणि त्याद्वारे तुम्ही पैसे त्या ठिकाणी कमवू शकता. ठीक आहे. तर पहिले या ठिकाणी ऑनलाईन अर्निंगचं तुम्ही जर तुमच्यामध्ये स्किल असेल तर या ठिकाणी बघू शकता, पिंटरेस्ट ॲपवर फोटो काढून तुम्ही फोटो टाकून किंवा व्हिडिओ टाकून त्या ठिकाणी ते तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता आणि त्या पिंटरेस्ट ॲपवरती तुम्ही पैसे त्या ठिकाणी कमवू शकता. हे पहिलं तुम्हाला सांगितलं मी. स्किल तुमच्यामध्ये फोटो काढण्याचं स्किल असेल किंवा तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी फिरून तुम्ही त्या ठिकाणी निसर्गाचा फोटो काढत असेल, पक्ष्याचा फोटो काढत असेल किंवा व्हिडिओ काढत असेल आणि ते फोटो काढण्याची तुमची त्या ठिकाणी जे पण तुम्ही काम करताय, तुमचं छंद असेल तुम्हाला, तर पैसे कमवण्यासाठी पिंटरेस्ट ॲपवरती ते तुम्ही टाकून त्या ठिकाणी पैसे कमवू शकता. हे पहिलं इम्पॉर्टंट काम आहे. 2 नंबरचं स्किल आहे व्हॉइस आर्टिस्ट. तुम्हाला कोणाचा पण आवाज काढता येत असेल तर व्हिडिओ बनवून तुम्ही टाकू शकता फेसबुकवर, इंस्टाग्रामवर किंवा टेलिग्रामवरती. या सर्वांचं जे पण आहे तुम्ही इंस्टाग्रामवरती त्या ठिकाणी ती पोस्ट टाकू शकता, इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकू शकता किंवा टेलिग्रामवरती पोस्ट टाकू शकता. तुम्हाला ऑफर मिळतील आणि ऑफर मिळाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टेलिव्हिजनमध्ये बघू शकता, तुम्ही टेलिव्हिजनमध्ये कार्टूनचा आवाज काढून त्या ठिकाणी तुम्ही पैसे कमवू शकता आणि ते टाकून सुद्धा पैसे कमवू शकता. इंस्टाग्रामवरती, टेलिग्रामवरती एखाद्याने तुमची पोस्ट बघितली तर त्या पोस्टनुसार, त्या आवाजानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काम मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही जर तुमची कोणती पण व्हिडिओ फेसबुकवर, इंस्टाग्रामवरती किंवा टेलिग्रामवरती तुमच्या व्हॉइस आर्टिस्टची तुम्ही व्हॉइस तुमची जर वेगळी असेल तर ह्याच्यामध्ये तुमची जर व्हिडिओ व्हायरल होत नसेल तर वेबसाईट सांगतो, त्या वेबसाईटचं नाव तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता किंवा लिहून घेऊ शकता किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ती वेबसाईटवरती सर्चसुद्धा करू शकता गुगलवरती. ठीक आहे. तर त्या वेबसाईटचं नाव आहे upwork.com. ठीक आहे. आणि दुसरा आहे voice.com. ठीक आहे. तर या 2 वेबसाईट आहे, लक्षात ठेवा, upwork.com आणि voice.com. ठीक आहे. ह्यानुसार तुम्ही, या 2 वेबसाईटनुसार तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता आणि त्या ॲप्सवरती तुमचा आवाज रेकॉर्ड करून टाकू शकता की तुम्हाला कार्टूनचा आवाज काढता येतो किंवा वेगवेगळ्या पक्षाचा, प्राण्यांचा आवाज काढता तुम्हाला येतोय. तर त्यानुसार ते आवाज बघून त्या ठिकाणी रजिस्टर करून तुम्हाला त्या ठिकाणी ह्या दोन्ही ॲप्सनुसार रजिस्टर तुम्ही त्या ठिकाणी करायचं आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ऑफर मिळतील. त्या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही पैसे त्या ठिकाणी कमवू शकता. ठीक आहे. तर दुसरा इम्पॉर्टंट स्किल तुमच्यामध्ये असलं पाहिजे व्हॉइस आर्टिस्टचं. तुम्ही कोणत्या पण पक्षाचं, प्राण्यांचं किंवा कार्टूनचा त्या ठिकाणी आवाज काढता आला पाहिजे तुम्हाला. हे स्किल तुमच्यामध्ये असलं पाहिजे. तर या दृष्टीने तुम्ही पैसे कमवू शकता. ठीक आहे. 3 नंबर स्किल आहे टीचरचं. तर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन या ठिकाणी तुम्ही शिक्षक असाल, तुम्हाला शिकवता येत असेल किंवा लहान मुलांना तुम्ही शिकू शकता किंवा मोठ्या मुलांना तुम्ही शिकू शकता, 1ली ते 7वी पर्यंत मुलांना शिकू शकता, ट्युशन घेऊ शकता किंवा 8वी ते 10वी पर्यंत तुम्हाला मुलांना तुम्ही शिकू शकता. तर तुम्ही जर टीचर असेल, तुम्हाला जर शिकवता येत असेल, तुमचं जर त्या ठिकाणी 12वी त्या ठिकाणी झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर लहान मुलांना तुम्ही टीच जर करत असेल किंवा टीचर तुम्ही जर असाल, तुम्हाला टीच करता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लहान मुलांचे ट्युशन घेऊन सुद्धा त्या ठिकाणी ते पैसे कमवू शकता. ठीक आहे. म्हणजे टीचिंग देऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता. ठीक आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर लहान मुलांना तुम्ही शिकू शकता, 12वीच्या, 11वीच्या किंवा 8वी, 9वी, 10वी पर्यंत तुम्ही किंवा 1ली ते 7वी पर्यंत लहान मुलांना शिकू शकता. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, टीचरची क्वालिटी तुमच्यामध्ये असेल तर हे सर्व तुम्ही करू शकता. ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्या ठिकाणी तुम्ही शिकू शकता किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ पाठवून सुद्धा त्या ठिकाणी मुलांचं तुम्ही गायडन्स करू शकता किंवा मुलांना त्या ठिकाणी शिकू शकता. ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकू शकता. म्हणजे एखादी तुमचं जे अकॅडमी आहे, अकॅडमीमध्ये पण जाऊन
सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मुलांची प्रॅक्टिस घेऊ शकता, मुलांना चांगल्या प्रकारे शिकू शकता. आणि हे सर्व बघून सुद्धा तुमचं जर काय होत नसेल तर या ठिकाणी बघा एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर करून तुम्हाला त्या ठिकाणी जाऊ शकता शिकवायला. त्या ठिकाणी घरोघरी त्या ठिकाणी शिकवायला तुम्ही जाऊ शकता. तर त्या वेबसाईटचं नाव आहे, 2 वेबसाईटचं नाव तुम्हाला सांगतो मी. तर त्यातली पहिली वेबसाईट आहे घर पे शिक्षा. पहिली वेबसाईट आहे, याच्यावरती तुम्ही रजिस्टर करायचं. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डेमो पाठवावा लागेल. डेमो पाठवल्यानंतर ते लोक तुम्हाला काय करतील, फोन करतील किंवा काय त्या रजिस्टरच्या माध्यमातून तुम्हाला बोलवतील. ठीक आहे, ही पहिली वेबसाईट आहे घर पे शिक्षा. याच्यावरती तुम्ही रजिस्टर करून ठेवायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर मिळेल, त्या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही घरी त्या ठिकाणी शिकवायला जाऊ शकता. ठीक आहे, ऑनलाईन ट्विटर ही दुसरी वेबसाईट आहे. ही वेबसाईटची यूज करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टीचिंगसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी तिसरा महत्त्वपूर्ण स्किल तुमच्यामध्ये असले पाहिजे. टीचरचं स्किल जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या दृष्टीने पैसे कमवू शकता. 2 वेबसाईट लक्षात ठेवा, घर पे शिक्षा और ऑनलाईन ट्विटर. तर या ठिकाणी चौथी स्किल आहे फ्रीलॅन्सिंग. तर कोणती पण स्किल तुमच्यामध्ये असेल, तुम्ही जे एडिटर करत असेल, व्हिडिओ एडिट करत असेल, थंबनेल डिझाईन करत असेल, वेबसाईट बनवत असाल, YT स्टुडिओ यूट्यूब चॅनल बनत असेल किंवा यूट्यूबरला तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी मेल करू शकता आणि यूट्यूब चॅनलवरती त्यांचं बायोमध्ये लिंक असते, त्या बायोवरती ईमेलवरती तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही चांगलं थंबनेल डिझाईन करत असेल, एडिटिंग चांगलं करत असेल तर काय करायचे, जे मोठाले यूट्यूबर असतात ना त्यांच्या बायोमध्ये त्यांची ईमेल ID दिलेली असते. त्या ईमेल ID वरती तुम्ही त्या ठिकाणी 1-2 व्हिडिओ त्यांचे बनवून पाठवायचे आहेत किंवा थंबनेल बनवून सुद्धा त्यांच्या ज्या ईमेल ID आहे त्याच्यावरती पाठवायचं आहे. यूट्यूब चॅनलच्या बायोमध्ये दिलेलं असतं, त्यातून तुम्ही त्यांचा ईमेल ID घ्यायचा आहे आणि त्यांना व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे. त्यांचाच व्हिडिओ एखादा बनवून पाठवायचा आणि थंबनेल बनवून सुद्धा त्यांना पाठवायचा आहे. त्यांना जर चांगलं वाटलं तर तुमचं त्या ठिकाणी थंबनेल जर त्यांना आवडलं किंवा व्हिडिओ एडिटिंग जर तुम्हाला आवडलं तर ते तुम्हाला हायर करू शकतात. हायर करून तुम्हाला त्या ठिकाणी पैसे देऊ शकतात. तुम्ही एखादं त्या ठिकाणी थंबनेल बनवून डिझाईन बनवून त्या ठिकाणी त्यांना पाठवू शकता. त्या पाठवल्यानंतर त्या ठिकाणी ते बघतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी कामासाठी बोलवतील. हे अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्निंग करू शकता. जर तुम्ही चांगले एडिटिंग करत असेल, थंबनेल डिझाईन करत असेल, वेबसाईट बनवत असेल किंवा YT चॅनल तुम्ही यूट्यूब चॅनल बनवत असेल, या ठिकाणी ईमेल करून मोठ्या यूट्यूबरला ईमेल करून त्या ठिकाणी तुम्ही काम मिळवू शकता. तर अशा प्रकारे कोणती पण स्किल तुमच्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे सर्व काम तुम्ही करू शकता आणि ह्या कामाच्या माध्यमातून तुम्ही पैसे ऑनलाईन अर्निंग त्या ठिकाणी करू शकता. तर या ठिकाणी हे सर्व तुम्हाला जर नाही मिळालं किंवा जर एखाद्या यूट्यूबरने टाकून सुद्धा त्या ठिकाणी तुमचा ईमेल चेक नाही केला तर या ठिकाणी ऑनलाईन अर्निंगचे वेबसाईट पण या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी वेबसाईटवरती तुम्ही रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काम मिळायला सुरुवात होईल आणि त्यापासून तुम्ही पैसे कमवू शकता. तर या ठिकाणी पहिली जी वेबसाईट आहे ती fiverr.com. ही पहिली वेबसाईट आहे fiverr.com. दुसरं आहे freelancer.com. तिसरं आहे upwork.com. तिसरी कोणती, upwork.com. तर या ठिकाणी हे 3 वेबसाईट मी परत एकदा सांगतो. ह्या वेबसाईटवरती तुम्ही रजिस्टर करायचं आहे. तुमचं जे स्किल आहे त्या स्किलच्या माध्यमातून तुम्ही थंबनेल डिझाईन करत असेल, एडिटिंग करत असेल, त्या ठिकाणी रजिस्टर करून हे सर्व पोस्ट करायचं. हे सर्व पोस्ट केल्यानंतर जे पण बघतील त्यांना तुमचं काम आवडल्यानंतर तुम्हाला ते डायरेक्टली कॉल पण करू शकतात किंवा ईमेल पण त्या ठिकाणी तुम्हाला करू शकतात आणि त्या माध्यमातून तुमचं त्यांना जर काम आवडलं तर तुम्हाला ऑफर्स मिळून त्या ठिकाणी ते अर्निंग करतील तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पैसे देतील. त्या पैशाच्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांचं काम करून त्या ठिकाणी एडिटिंग करून थंबनेल डिझाईन करून त्यांना पाठवू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता. 3 वेबसाईट आहेत, fiverr.com, freelancer.com आणि upwork.com. ह्या वेबसाईटवर तुम्ही रजिस्टर करून ठेवायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काम मिळून जाईल. ठीक आहे, आपोआप त्या ठिकाणी ऑनलाईन काम तुम्हाला मिळून जाईल. तर चौथं या ठिकाणी बघू शकता तुम्हाला कोणतं स्किल येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे पैसे कमवू शकता. ठीक आहे, फ्रीलान्सिंग इम्पॉर्टंट आहे. 5वं जर स्किल तुमच्यामध्ये असेल, हे 5वं स्किल खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तर 5वं स्किल काय आहे, कंटेंट क्रिएटर. म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती, फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती लॉंग व्हिडिओ बनवून किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकता. एखादं यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी तुम्ही चालू करू शकता, एखादं या ठिकाणी फेसबुक पेज बनवू शकता आणि एखादा इंस्टाग्रामवरती त्या ठिकाणी रील्स किंवा व्हिडिओ अपलोड करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता. म्हणजे तुमचं जर स्वतःचं यूट्यूब चॅनल असेल तर त्यावरती शॉर्ट आणि लॉंग या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकता. यूट्यूबवर पैसे जर तुम्हाला कमवायचे असेल तर या ठिकाणी 1000 सबस्क्रायबर
आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतर तुमचं चॅनल मोनेटाईज होतो. मोनेटाईज झाल्यानंतर तुम्ही पैसे कमायला त्या ठिकाणी स्टार्ट करता यूट्यूबवरती. फेसबुकवरती अशा प्रकारे काही क्रायटेरिया नाही. फेसबुकवरती तुम्ही पेज बनवून व्हिडिओ टाकून त्या ठिकाणी तुमचा जो फेसबुक चॅनल आहे, फेसबुक पेज आहे ते मोनेटाईज होतं. आणि इंस्टाग्रामवरती कोणतं पण तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्ही इंस्टाग्रामवरती कशा पण प्रकारचे व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी टाकू शकता. आणि तुमचा व्हिडिओ चालायला लागल्यानंतर तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळेल आणि स्पॉन्सरशिपनुसार तुम्ही त्या ठिकाणी अर्निंग करू शकता. तर तुम्हाला एखादं कॉन्टेंट, कसला पण कॉन्टेंट तुमच्यामध्ये असेल, तुम्ही ब्लॉगिंग करत असेल, तुम्ही इन्फॉर्मेशनली माहिती सांगत असेल, एज्युकेशन कॅटेगरी तुमची जर असेल, किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुमची कॅटेगरी असेल, किंवा दुसऱ्या पण प्रकारचं ते फायनान्सिंगची असेल, बँकिंगची असेल तुमची कॅटेगरी, तर ह्या सर्व कॅटेगरीचं तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ बनवू शकता. आणि यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकून कंटेंट क्रिएट करून त्या ठिकाणी पैसे कमवू शकता ऑनलाईन. तर ऑनलाईन पैसे कमवण्याचे हे 5 त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट स्किल आहे. हे तुमच्यामध्ये असेल, ह्या 5 पैकी कोणती पण तुमच्यामध्ये स्किल असेल तर ऑनलाईन अर्निंग या ठिकाणी तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर हे 5 स्किल्स तुमच्यामध्ये असले पाहिजेत. 5 पैकी एक जरी असेल त्या एकच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्निंग करू शकता. थोडक्यामध्ये सांगतो की ऑनलाईन अर्निंग तुम्हाला करायची असेल किंवा नाथबाबांनी सांगितलेले जे उपाय आहे ते उपाय पण मी तुम्हाला प्रथम सांगतो. आणि या ठिकाणी मी ऑनलाईन सर्च जे केलेला आहे उपाय किंवा स्किल जे सर्च केलेलं आहे ते स्किल जर तुमच्यामध्ये असेल तरी पण तुम्ही ऑनलाईन अर्निंग किंवा ऑफलाईन अर्निंग करू शकता. तर पहिले नाथबाबांचे शॉर्टली मी तुम्हाला उपाय सांगतो. पहिले नाथांचं नामस्मरण 108 वेळा तुम्ही ओम चैतन्य नवनाथ हाय नमः असा मंत्र तुम्ही जाप करायचा. दुसरा एक, कामात तुमची पवित्रता असली पाहिजे. तिसरा त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं तर दररोज काम तुम्ही केलं पाहिजे. एक दिवस तुम्हाला रेस्ट या ठिकाणी घेतलं पाहिजे. म्हणजे 7 दिवसानंतर म्हणजे 7 दिवस तुम्ही या ठिकाणी काम नाही करायचं, 1 दिवस काम करायचं, तुम्ही थांबायचं आणि 6 दिवस तुम्ही काम करू शकता. चौथा या ठिकाणी प्रामाणिकता, तुमच्या कामामध्ये प्रामाणिक तुम्ही राहिलं पाहिजे. आणि 5वा आहे, खरं बोललं पाहिजे, खोटं बोललं नाही पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी हे नाथबाबांनी 5 उपाय सांगितलेले आहे. मेक मनी ऑनलाईन फॉर स्टुडंटसाठी मी या ठिकाणी सर्च करून हे 5 उपाय या ठिकाणी बनवलेले आहेत किंवा हे 5 स्किल्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिलं स्किल आहे पिंटरेस्ट ॲपवरून तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ बनवून टाकू शकता आणि पिंटरेस्ट ॲपवरती पैसे कमवू शकता. दुसरा आहे, तुम्हाला जर व्हॉइस आर्टिस्ट, तुमचं जर व्हॉइस कार्टून सारखं असेल किंवा व्हॉइस पशु पक्ष्याचा आवाज तुम्ही काढत असेल तर फेसबुकवर, इंस्टाग्रामवरती किंवा या ठिकाणी जे वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही आपला आवाज अपलोड करू शकता. रजिस्टर करून ते तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर देऊ शकता. ठीक आहे. आणि तिसरा आहे, तुम्ही जर टीचर असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही अर्निंग करू शकता. ठीक आहे. चौथा आहे फ्रीलान्सिंगमध्ये कोणतं पण स्किल तुमच्यामध्ये असलं पाहिजे. एडिटर असले पाहिजे, तुम्ही थंबनेल डिझाईन करता आलं पाहिजे, वेबसाईट बनवता आलं पाहिजे. यापैकी कोणतं पण स्किल तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्निंग करू शकता वेबसाईटच्या माध्यमातून. ठीक आहे. आणि 5वं, जर तुम्ही कंटेंट क्रिएटर जर असाल यूट्यूबवरती, फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही रील्स किंवा व्हिडिओ अपलोड करून चॅनल मोनेटाईज करून सुद्धा पैसे या ठिकाणी ऑनलाईन अर्निंग तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारची ऑनलाईन अर्निंग तुम्ही करू शकता. नाथबाबांचे उपाय आणि माझे स्वतःचे पण उपाय तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नाथभक्त असेल किंवा दुसऱ्या प्रकारचे जरी विद्यार्थी असेल किंवा लहान असेल किंवा मोठे जरी असेल, हा व्हिडिओ बघून तुम्हाला त्या ठिकाणी मोटिवेट होणार तुम्ही. आणि त्या ठिकाणी कोणतं जरी स्किल तुमच्यामध्ये असेल, तुम्हाला ही माहिती मी यासाठी सांगितलेली आहे की सर्व प्रकारची ऑनलाईन अर्निंग किंवा ऑफलाईन अर्निंग तुम्हाला त्या ठिकाणी माहीत व्हावं. हा थोडा कंटेंट मी थोडा अलग बनवला आहे. नाथ भक्तीच्या रिलेटेड सुद्धा या ठिकाणी कंटेंट आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अर्निंग सुद्धा शिकवण्यासाठी हा कंटेंट मी बनवला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्निंग करू शकता. नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलेले उपाय आणि मी स्वतः बनवलेले 5 स्किल्स तुमच्यामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्निंग त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. जेवढ्या प्रकारच्या लोकांनी किंवा जेवढ्या प्रकारच्या नाथ भक्तांनी हा व्हिडिओ बनवला असेल किंवा हा व्हिडिओ बघितला असेल त्यांना सर्व प्रकारची माहिती मिळाली असेल आणि त्या माहितीच्या माध्यमातून तुमची पुढची जी वाटचाल असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. किंवा पैसे कमवून सर्व प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी मी जी पण माहिती तुम्हाला या ठिकाणी देईल ती खूप इम्पॉर्टंट असेल एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो. नाथांची कीर्ती सर्वांपर्यंत पोहोचावी, नाथ संप्रदाय सर्वांपर्यंत पोहोचावा माझंच एवढीच अपेक्षा आहे. आणि तुमची जी अर्निंग आहे ती वाढत जावी. तुम्ही कोणावरती डिपेंड राहू नये. तुमच्या स्वतः करता तुम्ही किंवा आईवडिलांसाठी तुम्ही काय काय करताय हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतः पैसे कमवा, स्वतः त्या ठिकाणी मेहनत करा आणि तुमचं नाव जे आहे ते रोशन करा. जाताना तुम्हाला एवढं सांगन, अलख निरंजन आदेश.